तर या अशोक खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। खरातवर कठोर कारवाईची मागणी केली गेली। खरात विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। अनिसचे राज्य समन्वयक नितीन राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं। अशोक खरात या बाबाच्या नाशिक येथील कॅनडा कॉर्नर मध्ये त्याच्यावर चमत्काराच्या विरुद्ध कारवाई करण्याचे हाती घेतलं होतं। परंतु आमच्या कार्यकर्त्यांना बघताच त्यांनी अनेक राजकीय पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना बोलवून आमच्या अनिसच्या कार्यकर्त्यांना तिथून हुसकावून लावलं। त्याच वेळी जर पोलीस प्रशासन आणि सरकार आणि गृहमंत्री यांनी जर लक्ष घातलं असतं तर गेली 10-15 वर्ष तो अनेक बायकांचं शोषण करतोय। बातमीत असं आलंय की सुमारे 500 पेक्षा जास्त महिलांचं त्यांनी लैंगिक शोषण केलेलं आहे।